नमस्कार. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि हनुमान जयंती होऊन आज तिसरा दिवस आला आहे पालखी होऊन. आणि सर्वांच्या व्हिडिओ बघितल्याच असणार तुम्ही पालखीच्या. कशा असतील व्हिडिओ, भरपूर सारी धमाल बघितली असेल. पण नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भले मी व्हिडिओ लेट दाखवतो, लेट आली असेल ही पण व्हिडिओ, पण नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळंपणा आणि वेगळं काहीतरी दाखवण्याचा यामध्ये उद्देश आहे. आणि काहीतरी बघा तुम्ही व्हिडिओ, नक्कीच सर्व व्हिडिओंपेक्षा काहीतरी वेगळं असेल. कारण मी नेहमी बोलत असतो की काम वेळ नाही भेटत, कामानिमित्त कुठे ना कुठे असतो, त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ काढायला नाही भेटत आणि काढली तरी एडिटिंगला नाही भेटत. आता पण तसंच झालं. एडिटिंगला दुसऱ्या दिवशी एडिटिंग करू शकत होतो, पण दुसऱ्याच दिवशी सकाळी कामाला गेलो आणि ही करामत झाली. इथून कट झाला आहे हात, तर हात भरपूर सुजलेला, दुखत होता, त्यामुळे एडिटिंग करायला जमली नाही. म्हणून आपली व्हिडिओ लेट येते. नाहीतर तुम्हाला लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न होता माझा. आणि कामानिमित्त कसा यायला जायला मिळत नव्हतं. जसं यायला जायला मिळालं तसं शूट केला मी व्हिडिओ. तसा भाग जो मला दाखवायला भेटला आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टचीच गरज आहे. आणि तुमच्या सपोर्टमुळेच जशी मारुतीने झेप घेतली तशी आपण आपला चॅनलसुद्धा झेप घेऊ शकतो. तर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. चला व्हिडिओ बघूया. नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आहे हनुमान जयंती. तर प्रत्येक गावागावात जिथे जिथे हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आज हनुमानाची पालखी सोहळा असेल. तर आपल्या करंजा गावातसुद्धा 3 मंदिर आहेत, तर 3-4 मंदिर आहेत जवळजवळ. आमच्या करंजा आगरीपाड्यामध्ये, नवापाड्यामध्ये, कोंढरीपाड्यामध्ये आणि कासोल्यापाड्यामध्ये. तर तुम्हाला आता मी आलो आहे कोंढरीपाड्यामध्ये. कोंढरीपाड्याचा जो पालखी सोहळा आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल. आलो आहे तर लेट, आणि येऊन इथे गुलालात लाल पण झालेलो आहे. कारण सकाळी जो मुकुटाचा कार्यक्रम असतो त्यावेळी यायला नाही भेटला, लेट झाला. आपला कामानिमित्त नेहमी आपण लेटच असतो, तर आजसुद्धा कामानिमित्त लेटच. तर आलो तेव्हा मुकुट चढवत होते देवाला आणि वस्त्र अलंकार करत होते, तोसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. तर ते कसं सजावट केली जाते आणि देवलाची कशी डेकोरेशन आहे, काय डेकोरेशन आहे, ते सर्व तुम्ही रील्सच्या माध्यमातून बघितलं असेल. पण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि कसा पालखी सोहळा आहे, कसा पालखी सोहळा काय काय असते सोहळ्यामध्ये, तर ते सुद्धा बघायला भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की बघा काय काय आहे यावर्षीचं डेकोरेशन आणि यावर्षीची धमाल, यावर्षीची मस्ती आणि यावर्षीचा पालखी सोहळा. तर चला, जय बजरंगबली, जय श्रीराम. तर मंडळी सुरुवात करूया आपण मंदिरातून. सकाळी जेव्हा मंदिरात आलो तेव्हा डेकोरेशन एकदम मस्त सुंदर सजवलेला होता. वानर सेनेचा डेकोरेशन आणि फुलांनी पानांनी सजवलेला होता. आणि मध्ये आपला मारुतीराय विराजमान झालेला होता. अजूनपर्यंत मुकुट मंदिरामध्ये आलेला नाही, येईल तेव्हा आपण नक्कीच दाखवू. आणि या साईडला आहे पालखी. तर पालखी सजवायला सर्व मंडळी जमलेली आहे बघा. पालखीचा कार्यक्रम करून घेतात, कारण धावपळ असते एका दिवसात सोहळ्याची. आता मुकुटसुद्धा मंदिरामध्ये आलेला आहे आणि मारुतीरायाला परिधान केलेलं आहे. तर मारुतीरायाला वस्त्र अलंकार असं सर्व सजावट करून एकदम सुंदर असा आपला मारुतीराया आता आपल्याला दिसणार आहे. आणि बघू शकता तुम्ही डेकोरेशन, आणि मारुतीराया आता सुंदर असा दिसत आहे. आणि आता गावातली मंडळी पूजा करत आहेत आणि सर्व आता सजावटसुद्धा पूर्ण झाली आहे. पूर्ण सजवून दरवर्षी तुम्हीच सजवत असता की वेगवेगळं असतं? दरवर्षी तुम्हीच सजवत. नाव काय? उमेश. तुमचा? रुपेश म्हात्रे. आणि बघा मारुतीरायाचा गदासुद्धा आता आलेला आहे बघा. सर्व मिळून कोंढरी ग्रामस्थ आपल्या मारुतीरायाची सजावट करत आहेत, म्हणजे वस्त्र प्रदान करत आहेत. हे बघा मंडळी, सर्व आता आपल्या मारुतीरायाचा सजावट झाली, म्हणजे वस्त्र अलंकार सर्व लावून झालेलं आहे. आणि सर्व मंडळी आहे जी मदत करत होती आणि एक आपल्या मारुतीरायाची सेवा करत होती. काय सांगाल या वर्षीचा काय असेल सोहळा?
यावर्षी 101 वर्ष आहे हा. मुकुटाचा. तर पूर्ण जल्लोषामध्ये आम्ही हा साजरा करत आहोत. तर तुम्ही कमिटीवर असणारच की आम्ही सगळे मदत करायला पोहोचलो. फक्त मदत सगळे करायला, मदत करणार आहे. फक्त मदतीसाठी येतात. मदतसाठी. तर बघा सर्व मंडळी आहे इथं आणि त्यांनी सर्वांनी मिळून सुंदर असा आपल्या मारुती रायाला सजवलेला आहे. भारी वाटते. हनुमान की तर मंडळी इकडे मारुती रायाची सजावट पूर्ण होताच इकडे पालखीची सुद्धा सजावट पूर्ण झालेली आहे आणि पालखीमध्ये दुसरा मुकुटसुद्धा विराजमान केलेला आहे. आणि इकडे बघा, इकडे सर्व मैत्रिणी जमून रांगोलीची व्यवस्था करतात वाटते, कलर बनवतात. मारुती रायाच्या गल्यामध्ये हार जो घातला आहे त्यामध्ये वेगवेगळे रूप आहेत मारुती रायाची. असा बनवलेला हार आहे बघा, सर्व मिक्स फोटो बनवून असा हार बनवला आहे. तर मंडळी रांगोली काढून झाल्यावर पालखी बघा व्यवस्थित मधोमध इथे आता ठेवत आहेत. हे बघा पावलं वगैरे काढून झालीत आणि रांगोलीसुद्धा आतमधली काढली आहे, तर पालखी ठेवलेली आहे. आणि ज्यांनी रांगोली काढली ते हे बघा सर्व मंडळी. तुम्ही दरवर्षी काढता रांगोली? याच वर्षी काढलीत का? म्हणजे पहिल्याच वर्ष होता. मग कसा वाटला? आनंद वाटला ना? तर सुंदर रांगोली काढली, मस्त वाटते. अजून कोणतरी पार्टनर होतं तुमचं? ठीक आहे ठीक आहे, चला मस्त काढली. इकडं आता हार निघलाय, आता आपण हार बघायला जाऊया. देवलातनं तर आलो, आता देवलातनं घेतलं मुलाखत आपण डेकोरेशन बघितला. आता जाऊया इकडं हार निघायची प्रथा आहे ती बघूया, हार निघलं ते. हार तुमचा आहे? हार आहे का झेंडा आहे? हार आमचा आहे. हार आहे काय? स्वतःच्या पैशांचा कंपनी आहे. केलाय आम्ही घरी काढल्यात. हे बघ हे बघा इकडे सगळे पोरं आहेत ना, ही सगळी आमची पोरं आहेत. आणि मी या बँकेमध्ये असते, पण सध्या आता काय वादवा जाई नाही, कामाला आणि शिटिंगला असते. सगळी पोरं आपले आहेत. हे बघा बँजो बघा आमचा.
भाई शेवटी लालच करून टाकला त्या गुलालन मला. गेलेलो फक्त शूट करायसाठी आणि आता लाल करून टाकला. आता परत ड्युटीवर जावायचा आहे. भाई कसा जावाचा आता हे गुलाला तर कपडे बदलून जावं लागेल परत ड्युटीवर. सगळा काय भाई ॲडजस्ट करायला लागते तुमच्यासाठी, कारण तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे असतात. कसं सोल आहे कसं काय काय आहे ते दाखवासाठी पूर्ण लाल होऊन गेलो. 6.5 hours later. लेट पण थेट. आपला मेन स्टार कुठं आहे? युट्यूब स्टार आहे इकडे आहे बघ. कुठं आहे? मेन स्टार पॉप्युलर. ब्लॉगर बघा ब्लॉगर. पोरांची गँग आहे, त्या साईडला पोरींची गँग आहे.
जावं येऊ ना इकडं ती पालखी झाली की इकडं आलं इव्हेंट नाही कधी उद्या कौन है ये लोग? तर मंडळी व्हिडिओ तर बघितलीच. आता सगळ्यात पहिले मी ती पालखी दाखवली, कारण ती पालखी एवढी मोठी पालखी असते कोंढरी गावातील सर्वात मोठी पालखी असते आणि तिथं भरपूर सारा जल्लोष असतो. आपल्या मित्रमंडळीसुद्धा भरपूर आहे आणि आमच्या गावातसुद्धा हनुमानची पालखी असते. ती सुद्धा व्हिडिओ याच्यानंतर येईल, लगेच येईल, कारण आता लगेच एडिटिंग केलेली आहे आपण. बटापट व्हिडिओ टाकून घेत आहे, कारण पुन्हा आपल्याला नवीन व्हिडिओ काढायचे आहेत आणि त्यासुद्धा तुम्हाला दाखवायचे आहेत. त्यासाठी बघूया, प्रयत्न तर चांगला असेल. जसा हाताला बरं वाटते तसा काम करतो आहे आणि कामाला तर जावं लागतं आहे. बघा पट्टी मारून सध्या खराब झालेली आहे, कारण कामाला दांडी नाही मारू शकत. त्याच्यामुळं काम, मेहनत आणि व्हिडिओग्राफी ही तर चालूच राहणार. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ लेट येतच राहणार. तर पुन्हा एकदा सांगतोय, लेट पण थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतोय. तर चला, जय बजरंगबली, जय श्रीराम.